कुठेही जा पळसाला तीनच पानं आहे ही म्हण तुम्ही ऐकली असेल. शेतात आलो होतो फेरफटका मारायला, पळसाचं झाड दिसलं. बघू शकता तुम्ही, याला एका दांडीला तीनच पानं आहे म्हणून ही म्हण प्रचलित झालेली आहे की पळसाला तीनच पानं आहे म्हणून. आज शेतात आलो होतो फेरफटका मारायला, मग सहज आठवलं म्हणून पळसाचं झाड बघितलं म्हणून पुन्हा आठवण आली. हे बघू शकता तुम्ही गव्हाचं शेत, गहू पेरलेला आहे यावर्षी शेतामध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने. त्याला कुठलेही रासायनिक खतं टाकल्या जात नाही, नैसर्गिक पद्धतीने हा गहू पिकवला जातो. तर पळसाचं झाड पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असं पळसाचं झाडाचं पान असतं. म्हणून पूर्वीच्या काळी मोठमोठ्या लग्न समारंभामध्ये कार्यक्रमामध्ये पळसाच्या पानापासून बनवलेली पत्तरवाळी असायची आणि त्या पत्रावळीमध्ये जेवण खायला दिलं जायचं, ज्यामुळे पोटाचे असलेले कृमी, पोटात असलेले आल्सर, पोटाच्या छोट्या मोठ्या समस्या त्या दूर व्हायच्या. त्यामुळं पळसाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पळसाचे 2 प्रकार असतात, एक पांढरा पळस आणि एक साधा पळस. तर हा जो तुम्हाला दाखवला हा साधा पळस आहे. कोडाच्या आजारामध्ये पण, लिव्हरच्या आजारामध्ये पण पळसाचं झाड अतिशय उपयुक्त आहे. आणि पांढरा कोड किंवा त्वचा रोग यामध्ये पळसाचं झाड खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयुक्त ठरतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. जय गुरुदेव.